गावाला आलोय. आम्ही आता गावाला आलोय. आता बाप्पात होतोय. आता बाप्पात होतोय. तर नमस्कार मंडळी, कसं काय मंडळी, काय बोलता बाकी. मी शुभम राजेंद्र हा KKMC शूटर, माझं नाव काय. तर आता आपण आलो आहे कोकणात, सर कोकणामधून काय. तर आपण आलोय आता कोकणात, म्हणजे माझ्या गावी आलोय. आणि कळबस इथं आता आपण, म्हणजे आपलं घर आहे कळबसात. आणि आज आपलं कार्यक्रम आहे. माझ्या आजोबांनी मंदिर बांधलंय दहिवली इथे. दहिवली आपलं हे मूळ गाव आहे घागांचं. तर आपण आता तिकडे चाललोय. आज 10 तारीख आहे. 10 तारखेला आज सकाळपासून सत्यनारायणची पूजा, कीर्तन वगैरे रात्री असणार आहे. तर एक गाडी गेली पुढे, आम्ही 5 जण आहेत अजून इथे. तर भेटू आपण लवकरच. तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे. आणि आजचा ब्लॉग सगळा त्याच्यावरच होणार आहे, काय काय होणार आहे, काय काय नाही. तर आता आपण निघालो आहे घरातून दहिवलीला जायला. तर आज पूर्ण दिवस आपण बिझीच राहणार आहे. तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे, काय काय होणार आहे, काय काय नाही, सगळं दाखवणार आहे. आणि आता आपण माझ्या फॅमिलीसोबत चाललोय आता दहिवलीला, आमच्या गावाला. हे माझे फादर आहेत, इकडे बघा. नमस्कार. तर आपण आता मंदिरात आलो आहे. मंदिरात म्हणजे दहिवली गावात आलो आहे. दहिवली गाव आपलं हे सावर्डे, चिपळूणमध्ये सावर्डे हे गाव आहे. आणि त्या सावर्डे गावात दहिवली हे गाव आहे. दहिवली, बुद्रुक, ताडवाडी. तर आपण आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. हे आपलं घर आहे. आपण एक दहिवली गावात आलो तर मग इकडे 2 दिवस राहतो. तर हे आपलं घर आहे. हा, हे आपलं घर आहे. तर नमस्कार. तर आता 11:15 वाजले आहेत. आणि आता 9चा टाइम दिलेला, सत्यनारायणची पूजा चालू आहे आता. पण 11:15 वाजले. खूप ऊन आहे. आणि आमचे चिल्ले बिल्ले. तर आता आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे. तर बघू शकता आपला दादा. हाय अर्णव, हाय बोल. हाय. हे आमचे कीबोर्डिस्ट आमचे ताई. आणि सगळ्या महिला मंडळाचं जेवण चालू आहे, जेवणाची तयारी चालू आहे. काहीतरी काम पण करा व्हिडिओ मध्ये. काय काम करायला सांगतो चुप.
काय कामं नाहीत का? तुम्हाला ठेवलेत जरा. तुम्हाला आहेत ठेवले. नाही, आम्हाला हेच काम आहे. कोणाला ड्रोन पाहिजे असेल तर याला कॉन्टॅक्ट करा. इकडे ड्रोन आहे, फुकट नाही भेटणार. 5,000 रेंट आहे. रेंट आणला का? नाही, ड्रोन नाही आणला का? शूटला आहे. हा, शूटवरती आहे. शूटवरती आहे. फिल्म सिटीमध्ये असतो शूटला. हे आमचे दुसरे मालक. हाय, तर आता वाजले आहेत, किती वाजले रे? 4:15 वाजलेत. 4:15 वाजलेत. 12-1 वाजता आरती झाली. त्याच्यानंतर आम्ही कुलस्वामीच्या, आमचे कुलस्वामीनी आहे काळभैरवी, तर तिकडे आम्ही पाय वगैरे पडलो बायकांनी, म्हणजे ओटी वगैरे भरले मम्मी वगैरे सगळ्यांनी. नंतर सगळ्यांचे फोटो वगैरे झाले आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे मग आता येऊन जरा कामं वगैरे केले. आता सगळ्या गावातल्या बायका आल्यात जेवण बनवायला. संध्याकाळचा महाप्रसाद आहे, तर त्यासाठी जेवण बनवायला आलेत. आणि नंतर आता 4:30-5 वाजता प्रवचन चालू होईल. आपलेच घाग करून आहे तिकडे, कृष्ण घाग यांचा प्रवचन चालू होईल. त्याच्यानंतर हरिपाठ होईल 7 वाजता. नंतर मग कीर्तन, नंतर मग जागरण असतं 12च्या नंतर. तर ते मी तुम्हाला असं दाखवत जाईल, सगळे व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. बाकी आपला भाऊ पुढे गेला, कीबोर्डिस्ट मॅन. तर भेटू नंतर, तुम्हाला सगळं दाखवेल. आज उद्या येणार आहे मुंबईला, मुंबईची ट्रेन आहे उद्या. नंतर मग SPL ची तुम्हाला तयारी पण दाखवायची आहे. SPL ला शिवराज प्रीमियर लीग आपली होणार आहे लवकरच, तर त्याची पण तुम्हाला प्रॅक्टिस वगैरेचे मी लॉग घेणार आहे, ते पण दाखवेल. बाकी भेटू. ठीक आहे. पहिला देवाचा कोण? पहिला देवाचा मला पाणी पिऊ दे तरच भेटेल. चटणी इथून या बॉटल द्या आधी. अरे बस ना, आता उघड नाही ना, देणारच ना. थंड पाणी नाहीये. मग थंड बोल. मम्मी थंड नाही दिला, थंड नाही इकडे. मला दे. हाय बोल. उतर, सजायला थंड पाणी नाहीये. उतर उतर, चल. आई थंड पाणी आण, तरच बस, चल. नमस्कार मंडळी, तर आत्ता वाजले आहेत 6:45. तर प्रवचन झाले मगाशीच, हळदी कुंकू पण झाले, पण काही कारणानुसार मी बाहेर गेलेलो, तर व्हिडिओ काढायला काय भेटलं नाही. तर आता हरिपाठ होईल, त्यासाठी माणसं आलेत, तयारी चालू आहे खूप. आणि त्याच्यानंतर मग कीर्तन होणार आहे. बापर खुमा देवी वरा
कौशल्या कधी वास करणार काय हे सर्व जर विचार करून पाहिलं तर आपल्या घरात रामायण घडतं, आपल्या घरात महाभारत घडतंय आणि म्हणून करता या ठिकाणी त्याचं चिंतन. मग त्याच्यातलं आता महाभारत आणि रामायण नमस्कार पब्लिक. तर आता दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता घरी आलो. काल रात्रीच आलो, 1:30 वाजले. पूर्ण कार्यक्रम सगळा व्यवस्थित झाला आणि काल वेळ नाही भेटला. खूप घाई गडबड झाली आणि खूप कामं होते आणि खूप थकलेलो. सो लवकर आम्ही लेट आलो आणि झोपून गेलो मी, म्हणून काय व्लॉग बनवता आलं नाही. म्हणजे ऊन आहे आणि खूप गरम वगैरे होत होतं, आंघोळ करायचं मन झालं म्हणून आता नदीवर आलो आहे. आणि घरच्यांना ते कपडे वगैरे पण धुवायचे होते म्हणून आलोय. आता बघू, जरा आंघोळ वगैरे करायचे मस्तपैकी आणि दुपारच्या ट्रेनला बसायचं आणि जायचं मुंबईला. चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुझ्या भावाला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र, जय कोकण.